देवा देवा देवा, अरे बापरे, आसावरी ताईने इतक्या सगळ्या बायकांना फसवलं, सगळ्यांच्या ऑर्डरचे पैसे घेतले आणि ऑर्डर पूर्ण न करताच पळून गेली। ही सांगत होते ना तुम्हा सगळ्या लोकांना की आसावरी ताईसारख्या बायका ना अशा चोर असतात। आपण तिला ना पोलिसांच्या हवाली करायला पाहिजे, कंप्लेंट केली पाहिजे, आसावरी ताईला बेड्या ठोकल्याच पाहिजेत। काय बोलतेस तू प्रज्ञा? आईंचं नाव घेतलंस का तू? हो, घेतलं मी तुझ्या सासूचं नाव, कारण तशीच वागली आहे ती। आमच्या सगळ्यांच्या ऑर्डर्स घेतल्या आणि पैसे घेऊन पळून गेले गावाला। दिसायची सासूत पण वागली पक्की चोरासारखी। अजून एकदा आईनं चोर म्हणालीस ना तर तुझा इथला गाल तिथे करून ठेवेन। तुम्ही बोला ना ग। शुभ्रा, प्रज्ञा खरं बोलते। आम्ही सगळ्यांनी आसावरीला लाडवांची ऑर्डर दिली होती आणि सोहम म्हणाला की ती गावाला गेली म्हणून। हो हो, मग खरं आहे, आई गेल्यात गावाला। अचानक गावावरनं फोन आला, आजोबांची तब्येत बिघडली आणि आईना जावं लागलं। पण जाण्याआधी त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या ज्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्यात आणि मग गेल्यात। कळतंय का? इतक्या घाईघाईत सुद्धा आईने तुमच्या ऑर्डरचा विचार केला आधी, आणि तुम्ही हे असं बोलताय? केलेल्या गोष्टी कधी काढू नयेत, पण काय हो लेले, आठवतंय का मध्यंतरी आजारी पडला होता, तुम्हाला उभंही राहता येत नव्हतं, तेव्हा तुमच्या घरातल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करून त्यांना जेवण वाढण्यापासून तुम्हाला भरवण्यापर्यंत सगळं केलंय आईंनी। काय हो राते, मी काय केलं? कुठे चाललाय? तुमच्या मुलाची ऍडमिशन होत नव्हती तेव्हा कोण आलं होतं? तुमचे मिस्टर नव्हते मुंबईमध्ये तेव्हा आईंनी त्यांच्या हातातली सोन्याची बांगडी देऊ केली ना। आणि तुम्हाला सगळ्यांना असं बोलावंसं वाटतं आईंबद्दल, ही प्रज्ञा तुमच्या सगळ्यांचे कान भरत असते, पण हिला हिच्या सासू सासऱ्यांनी घराच्या बाहेर हाकलायचं ठरवलं ना तेव्हा कोण मध्ये उभं राहिलं? रस्त्यावर आली असती ही, आईंनी थांबवलं म्हणून राहिलं। आज त्यांच्यावर थोडी अशी परिस्थिती आली आहे तरी सुद्धा आई स्वाभिमानाने उभ्या आहेत आणि पैसे कमावत आहेत। आई कुणाचे पैसे खाऊन जातील असं होऊच शकत नाही। अगं पण शुभ्रा, आता सोहम धामणसकरांना नाही म्हणाला। तुझं बरोबर आहे ग शुभ्रा, पण मला एक सांग, उद्या माझ्या सुनबाईचे डोहाळे जेवण आहे, ती काहीच खात पित नाही ग, सारखी नको 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 करत राहते। अगं त्या दिवशी आसावरीच्या हातचे लाडू खाल्ले तिने आणि किती खुश झाली। मग खास तिच्यासाठी उद्याच्या कार्यक्रमासाठी आसावरीलाच ऑर्डर दिली होती लाडू आणि पेढ्यांची, पण आता हे आसावरीनेच नसेल बनवलं तर कशी खाईल ना ग ती? एवढंच ना, मग कशाला काळजी करताय? आईनी त्यांच्या हाताने सगळं बनवून ठेवलंय, चला देते मी तुम्हाला। आणि घरी सगळं तयार नसेल तर? आणि जर सगळं तयार असलं तर? चला, आईंच्या हातचे केलेले तुमचे पदार्थ देते मी तुम्हाला। या या। शुभ्रा, पाकिटांवर तर आमची नावं आहेत, मग हे सगळं काय? अगं, हे अशा अवस्थेत आम्हाला नाही हा चालणार। शुभ्रा, अगं या अशा लाडवांनी मी माझ्या सुनेचे डोहाळे जेवण करू? एक 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 मिनिट, मी जरा बघते, थांबा। झाली का ऑर्डर पूर्ण? खाली तर खूप बोलत होतीस, आता का गप्प बसलीस?
आईनी खरंच फराळ केला होता. केला होता ना, मग दे ना. आम्हाला काय, आम्ही आमचा फराळ घेतो आणि जातो. देतेस ना शुभ्रा? छे 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 छे. आता धामणसकरांनी काय करायचं? आयत्या वेळी कोण देणार त्यांना ऑर्डर बनवून? आणि बनवून दिली तर आसावरीताईच्या हाताची चव येणार आहे का? आसावरीताईंनी वाट लावली त्यांची. तितकी कशी बेजबाबदारपणे वागू शकली ती? पैसे घेतले होते तर पूर्ण करायची ना ऑर्डर. तर काय, मला मला फक्त आजची एक रात्र द्या, मी सगळ्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करून देते. अगं शुभ्रा, तू करशील, पण त्याला आसावरीच्या हातची चव येणार आहे का? हो नक्की, आईंच्या हाताच्या चवीचेच सगळे पदार्थ मिळतील तुम्हाला. हे बघा, आता तरी तुमच्याकडे काहीच पर्याय नाहीये ना, मग नाईलाजाने का होईना पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आईनी ज्या कुणाच्या ज्या काही ऑर्डर्स घेतल्यात ना, त्या सगळ्या तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मिळतील. प्लीज खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. पण होईल ना? हो. बरं ए, चला ग. काही कर बाई, माझ्या सुनबाईचं डोहाळे जेवण उद्या आहे. माझी ऑर्डर मिळालीच पाहिजे मला. वाट बघा, मिळतंय तुम्हाला. चला हे होईल, पण पुढे काय? हॅलो. हा बोल शुभ्रा, काय झालंय? घरी सगळं ठीक आहे ना? आसावरी ठीक आहे ना? हा, आई बऱ्या आहेत, पण त्या गावाला गेल्यात. आजोबांना बरं नाहीये. का? काय झालं दत्ताजींना? नाही, इतकं टेन्शन घेण्यासारखं नाहीये काही. त्यांना थोडी सर्दी झाली आहे, पण अर्थात आईना टेन्शन येणारच ना, म्हणून त्या गेल्यात तिथे. ओ. बरं ऐका ना सर, इथे ना खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आईने जाण्यापूर्वी ना ऑर्डर्स घेतल्या होत्या काही लोकांच्या, आणि अर्थात तो पैसा आईंसाठी आता खूप महत्वाचा आहे. मी ऑफिसला जायला निघाले तेव्हा मी बघितलं आईने केलेल्या सगळ्या ऑर्डर्स तयार होत्या, पण ऑफिसमध्ये परत आले तर सोहमने त्या सगळ्याची वाट लावून ठेवली. आणि आता त्या ऑर्डर्स लोकांना देणं खूप गरजेचं आहे. मला उद्या सकाळपर्यंत सगळा फराळ सबमिट करायचा आहे, आणि मला काहीच कळत नाही मी आता काय. मला न सांगता कशी गेली ती? निदान एक फोन तरी करायचा ना. हॅलो. अहो, मी माझा प्रॉब्लेम सांगते तुम्हाला काहीतरी, तुम्ही काय बोलताय? फराळच ना, त्या काय तुला ऑनलाईन बऱ्याच रेसिपीज मिळतील. हो सर, पण आता आईंच्या हाताची चव यायला हवी ना. सगळे व्हिडिओज बघीन ऑनलाईन मी, आणि फराळ करीन सुद्धा, पण आईंच्या प्रमाणाचं काय? म्हणजे बघा ना, आता जर बेसनाचे लाडू बनवायचे तर मग आई त्याच्यामध्ये 4 वेलदोडे घालतील का 5 घालतील? आणि ते मुळात काय करतात आई? तळतात की त्याच्यानंतर त्या भाजून घेतात? हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना नीट सर. काय ग, काय झालं? हॅलो. अगं काय झालं? काय? काही नाही, तो फोन सर सगळा माझा पिठात पडला. बरं ऐका ना सर, मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तुम्ही इकडे या आता. नाही शुभ्रा, मी सोमला प्रॉमिस केलंय, मी त्या घरी नाही येऊ शकत. ऐका ना सर, मला खूप गरज आहे तुमची. तुमच्याशिवाय हे असं सगळं मी नाही पूर्ण करू शकणार. सोहमला कळणार नाही याची काळजी मी घेते, काहीतरी करते. तो घरात असताना त्याला कळणार नाही, शक्यच नाही शुभ्रा. आणि त्याला कळणं सोड, मलाच पटत नाही. सर, आता सोहम जास्त गरजेचा आहे का आई? म्हणजे? सर, म्हणजे आईंच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे ना. आता आईने सगळ्यांना सांगितलं होतं की त्या वेळेत फराळ देतील. आता जर का त्या फराळ नाही देऊ शकल्या तर सगळ्या बायकांना असं वाटेल की आई त्यांचा शब्दच सांभाळू शकत नाहीत. आणि व्यवसायामध्ये शब्दांची किंमत काय असते हे अर्थात तुम्हालाच माहिती आहे सर. प्रश्न आसावरीने दिलेल्या शब्दाचा असेल तर येतो. थँक्यू सो मच सर.
प्लीज या, मी वाट बघते. आता एकच टेन्शन आहे, काय? आईंच्या बबड्याला काय सांगायचं. त्याचं टेन्शन तू घेऊ नको, ते मी बघतो. ओके, या, बाय. काय अवतार केलायस? तू माझ्याशी बोलतोय? नाही, माझी बायको असती तर बोललो असतो. आता आई घरात नाहीये, आजोबा गावी आहेत. अभिजित राजे त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये. दुसरी कोणी असती ना तर आपल्या नवऱ्यासाठी छान रेडी झाली असती, प्रेझेंटेबल राहिली असती. दुसरी एखादी बायको असती तर, पण म्हणजे तुला कळलंय ना, मी दुसरी एखादी नाहीये. मग गप्प बस ना. एवढ्या रात्री कोण आलंय? मी बघते. कोण आहात तुम्ही? काय पाहिजे? ए बाजूला हो. सोहम कुलकर्णी इथेच राहतो काय? हो, पण तुम्ही कोण आहात? बाप त्याचा. तो आमच्या बॉसचे पैसे घेऊन फरार झालाय. तू पैसे घेतलेस? इकडे. ही आणि ते काठी, चेन, बेल्ट वगैरे काय काय घेऊन आलायत तुम्ही? अहो, मारायला आलायत का त्याला? प्लीज प्लीज मारू नका हो, नवरा आहे तो माझा. त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्हाला आमचे पैसे पाहिजे. बॉस बोलला एक तर पैसे आण, नाहीतर त्याचं तंगडं तोडून आण, काय पण चालेल. नको नको नको, प्लीज असं करू नका. तंगडा नका तोडू त्याचं. सर, अहो काय सॉलिड आयडिया केलीत तुम्ही. तुक्का होता, बरोबर लागला. थँक गॉड, थँक गॉड. पण सर, तुम्ही त्या लवकर कसे का आलात? अरे तुला गरज आहे म्हटलं येणार नाही काय? तू काय सॉलिड तयारीत दिसतेस. फराळू अवतार झालाय तुझा एकदम. सर, फक्त अवतारच फराळू आहे. बाकी किचन मध्ये तूप, साखर, पीठ, ते बेसन सगळं तुमचीच वाट बघताय. काळजी करू नकोस, मी आलोय ना आता. पटकन फराळ बनवतो, साटकन निघून जातो. तुझी जबाबदारी एकच, सोहम खोली बाहेर येता कामा नाही. येस सर. थांबा, पण मी घरी कन्फर्म करून घेते. गेली का ती माणसं? सोहम, तू असं आतूनच बोलणार आहेस का? दार तर उघड आधी. तू सांग आधी. तू एकटी आहेस ना? हो हो, डोंट वरी. अरे सोहम, काय करतोयस? पडले असते ना मी. मला सांग, काय म्हणाला तो? म्हणालाय कुठे, अजूनही म्हणतोय. वैतागलाय, चिडलाय आणि बसलाय इथे लिव्हिंग रूम मध्ये ठाण मांडून बसलाय. माहितीये? तू काय म्हणे, पैसे वगैरे घेतलेस त्याच्याकडनं का त्याच्या बॉस कडनं? नाही आठवत आहे का मला आता हे सगळं? मला सांग, किती माणसं आहेत? 3. म्हणजे 2 खाली थांबली आहेत आणि एक तर आपल्या हॉलमध्येच येऊन बसलाय रे. तू त्याच्या बॉसचं नाव विचारलंस? नाही अरे, म्हणजे असं मी कसं विचारणार ना सोहम. आणि अर्थात तुला माहितीच असेल का काय, इतक्या लोकांकडनं पैसे घेतलेस की तुला नावही आठवत नाहीयेत आता. नाही आठवत आहे मला आता. आणि मी आता नाही घेतलेत का पैसे? ते बिझनेस चालू करत होतो ना, त्यावेळी घेतले होते. किती पैसे मागतोय तो? 50,000 रुपये. आणि म्हणाला 50,000 घेतल्याशिवाय मी घरातनं हलणार नाहीये. तू एक काम कर ना सोहम, बोल त्यांच्याशी. हे असं
काठी चेन वगैरे घेऊन माणसं दारापर्यंत येतात यार. आपल्या बरं दिसतं का? सभ्य लोकांची वस्ती आहे ही. काठी चेन. मग काय? नको, चल तू बोल बाबा त्यांच्याशी. चल. हे नाही तू वेडीस काय? तू त्याला सांग मी घरात नाहीये म्हणून. जा. मी सांगू? हो ऑब्विसली तू सांग. जा सांग, काहीतरी सांग, त्याला पाठवून दे इथून. एक मिनिट, तू बोलली नाहीस ना त्याला मी बेडरूम मध्ये आहे म्हणून? नाही रे, पण आता तू घरात नाहीयेस म्हटल्यावर तू घरी येईपर्यंत तो काय आपल्या हॉलमध्ये बसून राहणार? हा बसून आहे ना, किती वेळ बसेल तो? कंटाळून निघून जाईल थोड्या वेळाने. त्याला सांग घरी नाही आणि कधी येणार माहित सुद्धा नाही. हा मी तोपर्यंत काहीतरी पैशांची अरेंजमेंट करतो. तू जा ना, तू का थांबलीस? जा पटकन, जा पटकन जा, काहीतरी सांग त्याला. येस. काय देवदूतासारखे भेटलायत माहितीये का तुम्ही? ओके ओके म्हणजे आतापर्यंत ते पसारा होताच, पण आता त्या पसाऱ्याचं काहीतरी घडतंय असं वाटतंय मला. ओके ओके. बडबड कमी, काम जास्त. हे काजूचे तुकडे करायला घे. ओके ओके. बाकी तिकडचा पसारा काय म्हणतोय? आवरून आले आम्ही. Good. पसारा घाबरून बसलाय, आता काही यायचं नाही रूमच्या बाहेर. म्हणजे आपल्याला फराळाचे पदार्थ करायला व्यवस्थित वेळ मिळेल. बाकी गोष्टींचं टेन्शन नाही ग. बेसनाच्या लाडूचं टेन्शन आहे. आसावरी सारखे जमतील की नाही शंका आहे मला. हो असं नका म्हणू सर. तुम्हाला आईंची रेसिपी आठवते ना? आता ती बनवताना बघितलंय मी, पण बघूया. ते ऍक्च्युअल मिश्रण तयार झालं ना की अंदाज येईल आपल्याला. तुम्ही बनवताय ना, मग परफेक्टच बनणार ना सर. हा, आपल्याला परफेक्ट हवंय का आसावरी सारखं हवंय? आय मीन सुपर. ऐक प्लीज प्लीज प्लीज. अरे मला पैशांची गरज आहे रे. ती माणसं माझ्या घरात येऊन थांबली आहेत. अरे दिले असते यार. अरे 50,000 कुठून आणू अचानक? बाई माझ्या बँकेत 54 रुपये बॅलन्स आहे फक्त. शी रे, काय चिंदी आहेस तू? चल बाय. हॅलो. हा हॅलो, सोहम बोलतोय. कसा आहेस मित्रा? अरे मी मस्त. बोल ना. मला थोडे पैसे मिळतील का रे? अरे काय जोक करतोस का काय सोहम? अभिजित राजे तुझे वडील आणि मी तुला मदत करणार सोहम. माझा ऐक, तू त्यांच्याशी संबंध आहे ना चांगले ठेव. जे झालं त्याचा राग सोडून दे. हे बघ, ते तुला स्वतःहून मदत करतील. हे बघ, मला पैसे हवेत, फुकटची ऍडवाइस नकोय. नाहीयेत पैसे तर सरळ सांग ना नाहीयेत म्हणून. अरे देवा, आता कोणाला असेल? तुम्ही सगळे आत्ता? हो, आम्ही ऑर्डर दिली आहे ना. हो, पण ती तर उद्या सकाळी मिळणारच आहे ना. हो, पण पदार्थ बनतायत का? ऑफकोर्स बनतायत, आणि छान शुद्ध तुपात बनतायत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या डिलिव्हरी अगदी वेळेत होणार आहेत. म्हणजे आसावरी ताई गावावरून परत आली वाटतं. आसावरी ताई, आसावरी ताई. एक मिनिट. तुम्ही असे अचानक घरी? अगं आम्ही म्हटलं आसावरी बिचारी एकटीच काम करत असणार ना, तर तिला कंपनी देऊया. म्हटलं जरा गप्पा मारूया, म्हणजे तिला झोपही येणार नाही. हो, मी आहे की मग गप्पा मारायला. आम्ही तर गप्पा मारत मारतच सगळं काम करतोय. उगाच कशाला ना तुमची झोपमोड. पण आसावरी ताई आहे कुठे? आसावरी ताई, आसावरी ताई, आसावरी. थांबा, मी तिला किचन मध्ये जाऊन बघून येते.